नमस्कार मित्रांनो, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. आज या जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण जर वर्तमानपत्र पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की महिलांच्या कर्तृत्वाबद्दल भरभरून रकाने लिहिलेले दिसतील. पण आज मला आठवण काढावीशी वाटते त्या महान काही महिलांची. त्यात आहे सर्वप्रथम माता यशोधरा, माता सावित्री, माता रमाई आणि माता सीता. ह्या माझ्या सर्व आदर्श मातांना मी मनापासून नमन करते, वंदन करते. सर्वप्रथम मी माता यशोधरेची आठवण काढते. आता माता यशोधरेची आठवण मी यासाठी काढते की माता यशोधरेचा त्याग आणि समर्पण यावरच जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत. तिच्या त्यागामुळेच आपल्या जगाला गौतम बुद्ध मिळाला. तथागताच्या धम्मप्रसारासाठी माता यशोधरेने आपलं मूल राहुल याला सुद्धा धम्मप्रसारासाठी तथागत गौतम बुद्धाला दिलं. इतकंच काय तर तथागतांच्या कार्यावर, तथागतांच्या धम्मावर मनापासून प्रेम करणारी ही माता यशोधरा ही तथागतांना जाऊन भेटते आणि म्हणते की मलाही भिक्खू संघात सामील करून घ्या. केवढं हे त्याग आणि केवढं हे तथागतांच्या कार्यावरचं प्रेम, धम्मावरचं प्रेम. तेव्हा ती महाप्रजापती यांना घेऊन जाते आणि म्हणते की आम्हा दोघींनाही तुम्ही भिक्खू संघात स्थान द्या. तेव्हा सर्वप्रथम प्रथम भिक्षुणी म्हणून महाप्रजापती हिला संघात घेतलं जातं. त्यानंतर द्वितीय भिक्षुणी म्हणून माता यशोधरा ही सुद्धा भिक्षुणी संघामध्ये भिक्षुणी संघामध्ये जाते. आणि या दोघेही, त्यावेळेचा तो नियम होता की भिक्षू संघाने एका ठिकाणी राहू नये, चरैवेती करत जावं, फिरत राहावं, आपला धम्मप्रसार करावा. म्हणून माता महामाया प्रजापती आणि माता यशोधरा ह्या दोघीही चरैवेती करत आपला धम्मप्रसार करत असतात आणि अशातच त्यांचा अंत होतो. त्याचबरोबर आणखी काही महिला आहेत, जसं गार्गी आहे, मैत्रेयी आहे. ह्या सुद्धा फार विद्वान अशा विदुषी होऊन गेल्या आहेत. आपण इतिहासात पाहिलं की शेतीचा शोध सुद्धा महिलांनी लावला, वस्त्र याचा शोध सुद्धा महिलांनी लावला. म्हणजे महिलांच्या कार्याची आपल्याला जिथे तिथे नोंद मिळते, आपण ते नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर आता मला पुढची आठवण काढावीशी वाटते माता सावित्रीची. माता सावित्रीची आठवण यासाठी काढावीशी वाटते आणि तिचे ऋण मी आयुष्यभर खरंच कधीच विसरणार नाही. कारण महिलांना अंधाऱ्या खोलीतून प्रकाशाच्या मार्गावर मार्गस्थ करणारी ही माता सावित्री. तिने अंगावर शेण, दगड, गोटे, खरकटे पाणी हे सगळं झेललं. तिने आपल्यासाठी शाळा चालवली. ह्या खरकटे पाणी अंगावर झेलून तिने आपली शाळा चालवली, आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला. आणि या खरकट्या पाण्याचा वास येणारं लुगडं नेसून झोपणारी माझी सावित्री माता होती. तेव्हा तिला तिसरं नेसू घ्यायचं की नाही ह्याचं सुद्धा तिला, हे मिळवण्यासाठी सुद्धा तिला बराच संघर्ष करावा लागला. त्याग म्हणजे ज्योतिबांशी बोलावं लागलं या बाबतीत. जेव्हा ज्योतिबांच्या लक्षात आलं की खरंच सावित्रीला त्रास होतोय, तेव्हा तिला तिसरं नेसू मिळालं. त्यानंतर पुढची माता रमाई, जिने आपली मुलं आपल्या मांडीवर मरताना पाहिली, अशी ही माझी माय रमाई. तिच्या त्याग आणि समर्पणावर देशाचा घटनाकार घडला आहे. तिने शेणाच्या गोवऱ्या विकून, अर्धपोटी उपाशी राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशात पैसा पाठवला. अशी ही माय रमाई. त्यागालाही लाज वाटेल असा हा त्याग माझ्या रमाईचा. फाटक्या लुगड्यात माझी रमाई नांदली, म्हणून आज आपण भरजरी साड्या नेसून इथे आहोत. आपल्या नवऱ्याच्या कार्यावर निस्सीम प्रेम करणारी ही माता रमाई. ही रमा माता आपल्या अंगावरचे दागिने विकून वसतिगृहातल्या मुलांना जेवण देते. केवढा त्याग, केवढी ही करुणा, केवढं हे समर्पण आणि आपल्या पतीच्या कार्यावर असलेलं केवढं हे प्रेम. त्याचबरोबर आज मला आणखी एका मातेची आठवण करावीशी वाटते आणि ती म्हणजे माता सीता. प्रभू रामचंद्राने वनवास स्वीकारल्यावर त्यांच्या सोबत वनवासात जाणारी माता सीता, तीही त्यांच्यासोबत वनवासात गेली, मनात राहिली.
तिचाही त्याग फार मोठा आहे. सीतेला रावणाने पळवून नेलं. राम आणि लक्ष्मण यांनी रावणाशी युद्ध करून सीतेला सोडवून आणलं आणि वनवास पूर्ण करून जेव्हा राम, सीता, लक्ष्मण हे जेव्हा अयोध्या नगरीत परत येतात, तेव्हा कोणीतरी कुजबुजतं की सीतेला रावणाने पळवून नेलं. खरंच सीता पवित्र असेल का? या प्रश्नाने राम मात्र विचलित होतात, पण माता सीता मात्र विचलित होत नाही. ती अग्निपरीक्षा देते आणि ती पवित्र आहे हे सिद्ध होते. तरीही माता सीता ही पुन्हा वनवासी होते आणि तिचा हा जो त्याग आहे, ती वनवासी झाली, तिने हा त्याग केला, म्हणून प्रभू रामचंद्र हे आदर्श राजे झाले, मर्यादा पुरुषोत्तम झाले आणि आपले राज्य ते चांगल्या प्रकारे चालवू लागले. म्हणजे सीतेच्या त्यागावर आणि समर्पणावर राम उभे आहेत. आपल्या स्त्रीत्वाची ताकद आहे ही, ह्या स्त्रीची ही हिंमत आहे, तिचा त्याग आहे आणि या तिन्ही स्त्रिया अतिशय पवित्र, त्यागी आणि आदर्श स्त्रिया आहेत. या महिलांच्या सन्मानासाठी, ह्या महिलांचा त्याग पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. भरपगारी प्रसूती रजा, ज्या महिला नोकरी करत असतील त्यांना भरपगारी प्रसूती रजा मिळाल्या. त्याचबरोबर संपत्तीचा अधिकार सुद्धा मिळाला, घटस्फोटाचा अधिकार मिळाला. हिंदू कोड बिलद्वारे महिलांना सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. पेटवून दीपसमतेचा अन्यायाचा अंधार घालविला. महिलांच्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास घडविला. आपल्या देशाची राज्यघटना 1950 साली अंमलात आली आणि त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महिलांना मतदानाचा अधिकार दिला. पण अमेरिकेत मात्र, जे एवढे प्रगत राष्ट्र आहे तरी पण अमेरिकेमध्ये 1952 साली महिलांना मताचा अधिकार मिळाला. आणि आजचा हा जो महिला दिन आहे, हा महिला दिन सुद्धा अमेरिकेमध्ये 1908 साली कामगार महिलांनी एक आंदोलन केलं. आणि हे आंदोलन कशासाठी होतं की आपल्या कामाचे तास, समान वेतन यासाठी त्यांनी आपला संघर्ष केला. आणि त्यांच्या स्मरणार्थ हा 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नारी आहे प्रेम, नारी आहे माया, नारी आहे जगण्याची काया, तिच्यामुळेच सजतो संसार, तिच्यामुळेच उजळतो संसार. केवळ एक दिवस नव्हे तर नेहमीच या स्त्रियांच्या कार्याचा सन्मान करा, तिच्या कार्याची दखल घ्या. जाता जाता एवढंच म्हणेन की समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खोडू नका. दासी म्हणून कुटू नका, वा देवी म्हणून भजू नका. इतकंच म्हणेल आणि स्त्रीचा नेहमी सन्मान करा. एवढं बोलून मी आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.